विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 11वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण भारतातील बेरोजगारी हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण अभ्यासत आहोत. हा घटक अभ्यासत असताना आपण बेरोजगारीचा अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. बेकारीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यासोबतच बेकारी वाढण्याची कारणे कोणती आहेत हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सांगता येतं की बेरोजगारी ही जी काही आपल्या देशापुढली समस्या आहे, मानवी संसाधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणामध्ये करणारी समस्या आहे. आणि ही आपल्याला सांगता येतं की लोकसंख्या वाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला सांगता येतं रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकलेला नाही. आणि ही एक आपल्या देशापुढील विकासापुढील एक बाधा आहे, ही एक समस्या आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपण पाहतो की जवळपास 28 ते 31% लोकसंख्या ही बेकार आहे. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की बेरोजगार आहे. काम करण्याची इच्छा असून, क्षमता असून या लोकांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही आणि ही मानवी संसाधन मोठ्या प्रमाणामध्ये वाया जात आहे. या माध्यमातून आपण आजच्या तासिकेमध्ये बेकारीचा जो काही विस्तार आहे तो आपण थोडक्यामध्ये आपण अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भारतातील बेरोजगारीचा विस्तार लाखामध्ये आकडे दिलेले आहेत रोजगार बेरोजगारीचे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की 1993 ते 2012 पर्यंतचे या माध्यमातूनचे हे आकडे दिलेले आहेत. आणि या ठिकाणी कामगार शक्ती, श्रमशक्ती, बेरोजगारी आणि बेरोजगारीचा दर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की इथं दाखवलेला आहे. आणि हा बेरोजगारीचा दर आपण अभ्यासत असताना या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येतं की यामध्ये आपल्या देशामध्ये बेरोजगारी जी काही आहे ती आपण पाहिलं तर 93-94 पासून 93-94चे आकडे आहेत, 7.49 एवढा होता. तो 2011-12 मध्ये आपल्याला सांगता येतं की 10.84 एवढा झालेला आहे. म्हणजे कामगार शक्ती, मानव संसाधन देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. श्रमशक्ती वाढलेली आहे. श्रमशक्ती वाढलेली असताना आपण पाहतो की काम करण्याची इच्छा आणि क्षमता असून देखील हाताला काम न मिळणाऱ्या लोकांची संख्या, त्याला आपण बेरोजगारांची संख्या असं आपण म्हणतो, ही आपण पाहिलं तर 7.49 पासून 10.84 पर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने आपण बेरोजगारीचा दर पाहिला तर 93ला 2 होता, 2% एवढा होता. तो आता आपल्याला 2011-12 मध्ये 2.2% इथपर्यंत वाढलेला आहे. 2004-5 मध्ये तर 2.4 पर्यंत तो वाढलेला होता असं आपल्याला सांगता येतं. या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येतं की आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा विस्तार अभ्यासल्यानंतर राज्यनिहाय बेरोजगारीचा जी काही अवस्था आहे, काय स्थिती आहे, हे आपण अतिशय थोडक्यामध्ये आपण अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की राज्यनिहाय बेरोजगारीचा दर 2015-16चं जे काही सर्वेक्षण आहे या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. एकीकडे आपल्याला सांगता येतं की राज्यांची नावं दिलेली आहेत, त्यापुढे बेकारीचा दर दिलेला आहे. प्रति 1000 लोकसंख्येमागे बेकारीचा दर किती आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून जमा केलेली आकडे आहेत. हे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की त्रिपुरा, सिक्कीम या याच्यामध्ये आपण पाहतो की हा दर हा सर्वात अधिक आहे. त्रिपुरामध्ये 197 आहे, सिक्कीममध्ये 181 आहे, केरळमध्ये 125, 106, आसाम, अशा पद्धतीनं प्रत्येक राज्याचा दर इथं आपल्याला दाखवलेला आहे. या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येतं की सर्वात जास्त त्रिपुरा, सिक्कीमचा आहे, तर सर्वात कमी हा आपल्याला सांगता येतं गुजरात, कर्नाटकचा आहे. असा गुजरातचा केवळ 9 एवढा आहे. आणि महाराष्ट्राचा पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की या माध्यमातून बेरोजगारीचा दर हा 21 एवढा आहे
असं आपल्याला बेकारीचा दर प्रति 1000 लोकसंख्येमागं संख्येच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की करती लोकसंख्या जी काय 1000 करत्या लोकसंख्येमध्ये आपल्याला सांगता येतं की 21 लोकांना बेकार राहावं लागतं महाराष्ट्रामध्ये. गुजरातमध्ये 9 लोकांना बेकार राहावं लागतं, कर्नाटकमध्ये 15 लोकांना राहावं लागतं, तर सर्वात जास्त त्रिपुरा सिक्कीम इथलं आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे राज्य एक आपल्याला ह्या तक्त्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की राज्यनिहाय म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व ठिकाणी बेरोजगारी ही सारख्या प्रकारची नाही. राज्यनिहाय बेरोजगारीचा दर हा प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आपल्याला उपलब्ध असलेल्या कामानुसार हा वेगवेगळा संसाधनाचा वापर या वेगवेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सर्वात जास्त त्रिपुराचा आहे, तर सर्वात कमी गुजरातचा आहे. महाराष्ट्राचं आपल्याला सांगता येतं की 14-15च्या कालखंडामध्ये 21 एवढं आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण पाहिलं बेकारीचा विस्तार पाहिला तर हा झपाट्याने वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचे बेरोजगारीचे दुष्परिणाम आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. दुष्परिणाम अभ्यासत असताना त्यामध्ये आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम अशा 2 पद्धतीचे परिणाम हे समाजावर होत असतात. त्यामध्ये पहिल्यांदा आपण आर्थिक परिणाम अभ्यासत असताना आपल्याला सांगता येतं की मानवी संसाधनाचा अपव्यय जो काही आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणजे काम करण्याची इच्छा असते, क्षमता असते, पण हाताला काम उपलब्ध होत नाही. म्हणजे ती असलेली आपल्याकडली क्षमता आहे ती वाया जाते. म्हणजे मानवी संसाधन आहे ते देशाच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे होता, पण त्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणामध्ये होतो. हा आर्थिक परिणाम आहे असं आपल्याला सांगता येतं. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अभाव दिसून येतो. कारण मानवी संसाधन जे काही आहे ते अपव्यय होतो. लोकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी जी काही केली जाते त्याचा अभाव देखील या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की तिसरा परिणाम आपल्याला सांगता येईल की दारिद्र्य व उत्पन्न विषमता. दारिद्र्य म्हणजे त्याला आपण गरिबी असं आपण म्हणतो. आणि हाताला काम उपलब्ध नसेल तर उत्पन्न नाही. दारिद्र्याचं प्रमाण या माध्यमातून वाढत जातं. आणि दारिद्र्य जसं वाढत गेलं तसतसं आपल्याला सांगता येतं की उत्पन्नातील विषमता देखील प्रचंड प्रमाणात वाढत जाते. गरीब अधिक गरीब होतात, श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. आणि या माध्यमातून आपण पाहतो की उत्पन्नामध्ये असलेली विषमता ही अधिक वेगानं वाढते. त्याचा आर्थिक परिणाम दारिद्र्य व उत्पन्न विषमता वाढते हा परिणाम आहे. आणि आपण पाहतोय की यामध्ये अनौपचारिक क्षेत्राची वाढ. आता आपण पाहतो की बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानं औपचारिक क्षेत्रामध्ये लोकांच्या हाताला काम त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यानं अनौपचारिक क्षेत्राची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. हा आपल्याला सांगता येतं की आर्थिक परिणाम आहे. त्यासोबतच अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता फार. अनुत्पादक लोकसंख्या म्हणजे आपल्याला सांगता येतं की जी उत्पादनामध्ये सहभागी झालेली नसते तिला अनुत्पादक लोकसंख्या असं आपण म्हणतो. बेकार क्षमता आहे पण काम उपलब्ध नाहीत. आणि अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता पार. आता देशामध्ये पाहिलं तर 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या ही करती लोकसंख्या आहे. 15च्या आधीचे आधीच अनुत्पादक आहेत. त्यानंतर आपल्याला 59च्या पुढले देखील अनुत्पादक आहेत. आणि मग करती लोकसंख्या जी काही आहे 15 ते 59 यामध्ये देखील मानवी संसाधन आहे, बेकार असल्यानं ते वाया जातं आणि त्याचा भार पुन्हा अनुत्पादक लोकसंख्येमध्ये लोकसंख्येचा वाढता भार हा दिवसेंदिवस वाढत जातो. हा त्याचा आर्थिक परिणाम आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून सामाजिक परिणाम आपण समजून घेऊया. सामाजिक परिणामामध्ये आपल्याला सांगता येतं की बेकारी ही देशापुढली समस्या आहे. आणि या समस्येच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की समाजामध्ये सामाजिक तणाव मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. आणि कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, अशांतता देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की रिकामं डोकं हे सैतानाचं खोकं असतं. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्या डोक्याला कामच नाही. अनेक वाईट वाईट विचार त्या डोक्यामध्ये येत असतात. आणि ते विचार आपल्याला सांगता येतं की समाजासाठी घातक असतात,
सामाजिक तणाव वाढवत असतात, समाजामध्ये अशांतता निर्माण करत असतात. अशा याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की ते लोक सहभागी झालेले असतात असं आपल्याला सांगता येतं. मानवी मूल्यांचा ऱ्हास. आता मानवी मूल्यांची जशी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही जी काही लोकशाही मूल्ये आहेत, त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की जी काही मानवी मूल्ये आहेत त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेला आहे. व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणात वाढत जाते, खोटेपणा वाढत जातो, फसवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातं आणि आपल्याला सांगता येतं की माणसामधला चांगुलपणा या ठिकाणी कमी होत जातो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं पावलोपावली प्रत्येक ठिकाणी मानवी मूल्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये की बेकारीचं एक मोठं कारण आहे, बेकारीचा हा एक दुष्परिणाम आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि दुष्परिणामामध्ये आर्थिक परिणाम जसे होतात तसे आपल्याला सांगता येतं की सामाजिक परिणाम देखील समाजाला भोगावे लागतात. त्यामध्ये तिसरा जो काही परिणाम आहे तो आगतिकता हा तिसरा परिणाम आपण पाहतो. म्हणजे आगतिकता वाढत चाललेली आहे, म्हणजे निराशा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. युवकांना निराशाने ग्रासून टाकलेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की इथं आपल्याला सांगता येतं की त्यांना काहीही हालचाल करता येत नाही. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की क्षमता आहे, शिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे, काम उपलब्ध होत नाही, दिवसेंदिवस वय वाढत जातं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ताणतणाव वाढत जातो. आणि या ताणतणावाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की निराशेचं घर करतं माणसाच्या मनामध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येतं की बेकार युवक युवती आपण पाहतोय की आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग देखील पत्करतात. आणि हे आपल्याला सांगता येतं की मानवी संसाधन जे काही आहे ते वाया जातं आणि देशाच्या विकासामध्ये आपल्याला सांगता येतं की मानवी संसाधनाची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण आपण पाहतोय की बेकारी ही एक देशाच्या विकासाला पुढील एक महत्त्वाचं आव्हान आहे, महत्त्वाची समस्या आहे आणि या माध्यमातून त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम हे समाजालाच भोगावे लागतात असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की बेकारीचे दुष्परिणाम आपण अतिशय थोडक्यामध्ये आपण समजून घेतलेले आहेत. तर आता ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की उपाययोजना कोणत्या केल्या जातील. यामध्ये आपण सामान्य उपाय आपण पाहूया. आता आपल्याला सांगता येतं की बेकारांना सामावून घेण्याची सर्वात जास्त क्षमता कशामध्ये असेल तर शेती क्षेत्रामध्ये आहे. भारतीयांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेती क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अर्ध बेकारी, हंगामी बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि शेती क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये जर केला, झपाट्याने केला, शेती निसर्गावरती अवलंबून आहे, जलसिंचनाच्या सुविधा वाढवल्या तर आपल्याला सांगता येतं की रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. हा सामान्य उपाय आहे. त्यामध्ये दुसरा उपाय आपल्याला सांगता येतं की पर्यायी व्यवसायाची सोय. म्हणजे आपण पाहतोय की शेतीशी निगडित असे जे काही मानव संसाधन आहे, करती लोकसंख्या आहे, प्रत्येकाला त्या क्षेत्रामध्ये काम उपलब्ध होत नाही, क्षमता असून देखील आपल्याला सांगता येतं की काम उपलब्ध होत नसेल तर पर्यायी व्यवसायाची आपल्याला सांगता येतं की सोय केली पाहिजे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हा सामान्य उपाय मानला जातो. म्हणजे ज्या व्यवसायामध्ये बेकार आहेत त्यांनी तो व्यवसाय सोडून इतर व्यवसायामध्ये आपल्याला सांगता येतं की पर्यायी अशा व्यवसायाची त्यांना सोय उपलब्ध केली पाहिजे असं आपल्याला सांगता येतं. पायाभूत सुविधांचा विकास. कोणत्याही देशाचा विकास हा आपल्याला सांगता येतं की त्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधेवरती अवलंबून असतो. आणि पायाभूत सुविधांचा जर विकास जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर आपल्याला सांगता येतं की औद्योगिक विकास झपाट्याने होईल. औद्योगिक विकास झाला, पायाभूत सुविधांचा विकास झाला तर कृषी क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असं आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये चौथा मुद्दा आहे शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा. सध्या आपण शिक्षण पद्धती जी काही आहे, व्यावसायिक शिक्षणाचा, कौशल्याचा अभाव आपल्याला दिसून येतो. पदवी हातामध्ये पडते पण जीवन जगण्याचं कौशल्य ही पदवी देऊ शकत नाही. पण शिक्षण पद्धतीमध्ये देखील सुधारणा करणं
आवश्यक आहे हे सामान्य उपाय आहे असं आपल्याला सांगता येतं. आपण पाहतो की निसर्गाने मानवाला दिलेली जी काही देणगी आहे त्यामध्ये आपल्याला त्या देणग्यांचा समावेश निसर्गानं आपल्या देशाला खूप काही देणग्या दिलेल्या आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्यटन क्षेत्राचा विकास जर केला तर या माध्यमातून देखील त्या भागातील लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतो असं आपल्याला सांगता येतं. आणि यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये लोकसंख्या मानवी संसाधन प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे. नफ्याच्या अपेक्षेनं आपण भांडवलप्रधान उत्पादन तंत्राचा वापर सध्या वाढलेला आपण पाहतोय, पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की लोकांच्या हाताला काम भेटत नाही आणि मानवी संसाधन वाया जातं. त्यापेक्षा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर वाढवलं तर बेकारीची समस्या सुटू शकेल असं आपल्याला सांगता येतं. आता माहिती तंत्रज्ञान व संदेश वहनाचा हे आपल्याला सांगता येतं की ही आजच्या आधुनिक युगामध्ये क्षेत्र अतिशय महत्त्वाची आहे आणि संदेश वहन आणि माहिती तंत्रज्ञान IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने होत चाललेला आहे आणि हे देखील आपल्याला सांगता येतं की रोजगार वाढीसाठी उपयुक्त होऊ शकतं असं आपल्याला सांगता येतं. व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासाची तरतूद म्हणजे व्यक्तीला व्यवसायाचं प्रशिक्षण ज्याला व्यावसायिक शिक्षण असं आपण म्हणतो, व्यावसायिक शिक्षण भेटलं तर त्या संबंधीचं काही प्रशिक्षण त्याला भेटलं पाहिजे आणि कौशल्य विकासाची तरतूद आपल्याला सांगता येतं की व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये असायला पाहिजे. व्यक्तीला कौशल्य विकासाच्या सोयीसुविधा जर उपलब्ध झाल्या तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की रोजगार उपलब्ध आहे त्या बाबतीमधलं प्रशिक्षण घेऊन कौशल्य संपादन करून त्या व्यक्तीला काम उपलब्ध करून देता येतं असं आपल्याला सांगता येतं. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की ग्रामीण औद्योगिकरण म्हणजे उद्योगधंद्यांचा विकास विस्तार वाढवणं आणि ग्रामीण म्हणजे खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतं की मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे जर काढले तर खेड्यातील लोकांचा लोंढा शहरामध्ये जो काही मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे आणि शहरी बेकारी जी काही वाढत चाललेली आहे त्यासाठी ग्रामीण औद्योगिकरण होणं आवश्यक आहे. म्हणजे ग्रामीण युवकांना या माध्यमातून कामाला उपलब्ध होऊ शकतं, त्यांच्या हाताला काम उपलब्ध होऊ शकतं असं आपल्याला सांगता येतं. स्वयंरोजगाराला प्रेरणा आता आपल्याला सांगता येतं की प्रत्येक व्यक्ती नोकरीच्या मागं जर धावायला लागला तर आपल्याला सांगता येतं की प्रत्येकाला नोकरी उपलब्ध होऊ शकत नाही. पण स्वतःचा व्यवसाय केला, स्वयंरोजगार केला तर तो व्यक्ती आपल्याला सांगता येतं अनेक व्यक्तीच्या हाताला अनेक लोकांच्या हाताला काम तो देऊ शकेल. स्वयंरोजगाराची प्रेरणा ही युवकांना दिली पाहिजे, त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि या माध्यमातून हे बेकारीची समस्या सोडविण्यासाठी म्हणजे काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, पण हाताला जर काम उपलब्ध होत नसेल तर त्यासाठी हे सामान्य उपाय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो यासोबतच आपल्याला सांगता येतं की बेकारीची समस्या सोडविण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.